निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी 5:30 नंतर ज्यावेळेस सगळे कॅम्पेन्स आहेत, ज्या घोषणाबाजी आहे, रॅलीज आहेत, त्या बंद झाल्यानंतर पुण्यामध्ये एका पॉलिटिशियनचं नाव हायलाईट झालं आणि ते नाव म्हणजे अजित पवार. आता अजित पवारांचं नाव हायलाईट व्हायचं कारण जर आपण बघायला गेलं तर डिझाइन बॉक्स नावाची एक कंपनी जी मूळची दिल्लीची आहे, पण अजित पवार यांचे जे सोशल मीडिया कॅम्पेन्स आहेत किंवा जे जे काही आपल्याला अजित पवार आपल्या समोर दिसतात आणि त्यांची जी PR मॅनेजमेंट जी पूर्ण टीम आहे, ही जी सगळी टीम आहे या डिझाइन बॉक्स कंपनीतली आहे. त्यांना अजित पवार यांनी हायर केलेले आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जे अजित पवार यांच्या पक्षाचा जो रंग आहे तो गुलाबी कलरचा झाला होता. त्यानंतर आपण लाडकी बहीण योजना, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या सगळ्यांसमोर आल्या त्या ह्या PR कंपनी किंवा ही जी डिजिटल मार्केटिंग मॅनेजमेंट कंपनी आहे, या कंपनी थ्रू अजित पवारचा नवीन चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आला होता. आता नेमकं असं घडलं की काल पुणे कंट्रोल रूम जे आहे तिथं एक रॅन्डम कॉल गेला. त्या कॉल मधून असं त्या पुणे कंट्रोल रूम म्हणजे कंट्रोल रूम मध्ये कळालं की अजित पवारची ही जी डिझाइन बॉक्स जी कंपनी आहे मॅनेजमेंटची, तिथे काहीतरी म्हणजे घोटाळा चालू आहे किंवा तिथे काहीतरी संशयास्पद आढळण्याचं दिसतंय आपल्याला. आणि ज्यावेळेस हा कॉल आला तर आपल्याला म्हणजे आपण जसं माहिती कंट्रोल रूमला कोणताही कॉल आला, क्राईम ब्रांचचे पोलीस आहेत ते डिझाइन बॉक्सच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी काहीतरी पाहणी केली किंवा त्यांनी काही गोष्टी चेक केल्या ज्या त्यांना संशयास्पद वाटल्या आणि त्यानंतर सगळीकडे म्हणजे पुण्यामध्ये ही चर्चा झाली की अरे अजित पवारांच्या ज्या डिझाइन बॉक्स कंपनीमध्ये रेड झाली. संध्याकाळी याचे जे ओनर आहे अरोरा यांनी प्रेस कॉन्फरन्स ठेवली आणि त्यातून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. त्या म्हणजे की त्यांना कॉल आला होता, रॅन्डम कॉल होता, त्यांनी येऊन त्यांची पाहणी केली, काही डॉक्युमेंट्स म्हणजे त्यांनी पाहिले किंवा त्यानंतर जे त्यांचे CEO आहेत अमन, त्यांचा सुद्धा नंबर घेतला, त्यांनी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशीही बोलले. परंतु त्यांनी जो नंबर त्या ऑफिसला देऊन गेले होते तो अजूनही काही पोलिसांचा कनेक्ट होत नाहीये. परंतु फक्त एक आरोप होता या सगळ्या गोष्टींचा. पोलिसांना कोणत्याही प्रकारचे म्हणजे आपण जर पाहिलं तर एव्हिडन्स या सगळ्या प्रकरणामध्ये मिळालेले नाहीये. म्हणजे आपण बघितलं तर आता बरेचसे आता आजचा हा एक दिवस आहे, उद्या 15 तारखेची जी आपली निवडणूक आहे, हा मधला हा एक गॅप आलेला आहे एका दिवसाचा आणि त्याच्यामुळे बरेचसे पक्ष अपक्ष यांच्यामधले जे गोंधळ आणि भांडणं असतात ते एकमेकाला खाली पाडणार किंवा वर करणार, ते बऱ्याच गोष्टी चालतात. त्यातलाच हा एक प्रकरण जे आहे हे काल अजित पवारांच्या नावासोबत झालेलं आहे असं आता सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या अरोरांचं असंही म्हणणं होतं की जी मॅनेजमेंट जे कॅम्पेन मॅनेजमेंट करतात ते कोणतीही इलिगल कामं करत नाही, तर पुढेही पोलिसांना काही आमच्यावर पाहणीच्या किंवा त्यांनी जी काही इन्व्हेस्टिगेशन करायची असेल आम्ही त्यांच्यासाठी सज्ज आहे. आता ही जी सगळी घटना घडली तुमच्या कानापर्यंत तर नक्की आतापर्यंत आली असेल, परंतु तरी सुद्धा तुम्हाला यावर काय वाटतंय? खरंच हे असं घडलं होतं का? खरंच अजित पवारांच्या या कंपनीवर म्हणजे संशयास्पद काही गोष्टी आहेत का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.